मानव पंथ हा जरी विचार आणि आचारांनी पंथाच्या संकल्पनेत जरी बसत असला तरी माझ्या मते ती एक चळवळ होती या काळातील. ती अशी चळवळ होती की प्रचलित ज्या व्यवस्था होत्या, ज्या आपण म्हणूया की धर्मसत्ता, पितृसत्ता, ह्या ज्या एकत्रित चालणाऱ्या ज्या व्यवस्था होत्या आणि त्या व्यवस्थांनी समाजातले जे काही घटक जे वंचित राहिले, त्यामध्ये स्त्रिया असेल किंवा निम्न जातीतील काही जाती जमाती असतील, तर ह्या सर्व वर्गा जो मुख्य प्रवाहापासून दूर गेलेला होता, ह्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम प्रामुख्याने मानव पंथाने केले. त्यामुळे ती एक चळवळ होती असं मला वाटतं. आता इथे मानव पंथाची जी स्थापना आहे, म्हणजे त्याचे संस्थापक साधारणपणे आपल्याला त्याचा एक एक्झॅक्ट पिरियड नाही, परंतु 1267 जो आहे, इसवी सन 1267च्या आसपास चक्रधर स्वामी यांनी मानव पंथाची स्थापना केली.